सकाळी अशी एक घटना घडली की मला खरंच वाटलं स्वामी स्वतः माझ्या दारात आले होते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सकाळी खरं तर मला लवकर उठून स्वामी पारायणाचे उद्यापन करायचे होते, पण काल रात्री ना वंशिका झोपच नव्हती. जवळपास ती रात्री 2 वाजेपर्यंत जागीच होती. त्यामुळे मलाही झोपायला उशीर झाला आणि सकाळी उठायलाही उशीर झाला. सकाळी उठल्यानंतर ना आधी घरातली कामं आवरली, मंदिर वगैरे साफ करून घेतलं, देवांना अंघोळ घातली आणि लगेच मी ना पारायण करायला बसले. सोबत स्वयंपाकही करत होते, कारण की आज घरची कामं आणि देवाचं दोन्ही काम सांभाळायचं होतं. आणि तेवढ्यातच ना आमच्या दारात एक भिक्षुक आला. मला वाटलं त्यांना पैसे पाहिजे असेल, मग मी त्यांना पैसे द्यायला गेले, पण ते म्हणाले मला पैसे नको, मला फक्त जेवण दे आणि तेही मी इथेच बसून खाणार आहे. त्यानंतर ना मी त्यांना जेवण वगैरे दिलं आणि त्यांना म्हटलं तुम्ही घरात बसून जेवा, तर ते म्हटले की नको, मी सावलीमध्येच बसून जेवतो. आणि त्या क्षणी ना अक्षरशः माझ्या अंगाला काटा आला. कधी कधी असं वाटतं स्वामी आपल्याला वेगवेगळ्या रूपात भेटत असतात. आजचा दिवस मला पुन्हा एकदा शिकवून गेला, सेवा, श्रद्धा आणि दया यातच खरं समाधान आहे. आता माझा आजचा दिवस. चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगला. असेच मराठी ब्लॉग बघण्यासाठी मला नक्की फॉलो करा. बाय.